सो हॅलो माय डिअर पॅरेंट्स, आज आहे डे 3. त्याच्यामध्ये आपण क्रिएटिव्हिटी, इमोशनल बॅलन्स आणि एक्सप्रेशन शिकणार आहोत. ह्या गोष्टी मुलांमध्ये कशा डेव्हलप करायच्या. तर जे बोटं फोनवर सतत स्क्रोल करत असतात ना, त्याच बोटांनी आपण आता ड्रॉइंग करणार आहोत. ते बोटं ड्रॉइंग करण्यासाठी वापरा. ज्या गोष्टी आपण मोबाईलमध्ये बघत असतो त्याच्या स्टोरीज क्रिएट करायला मुलांना शिकवा. त्याने त्यांचं इमॅजिनेशन पॉवर वाढणार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोबाईल बघताना जे तुम्ही सॉंग्स, म्युझिक, गाणे किंवा काही रिदम जे काही ते मुलांना आवडतं ते त्यांना बोलायला, म्हणायला शिकवा, डान्स करायला शिकवा, DIY करा, स्टोरी सांगायला हवा. त्यानेच त्याच्या मनातले एक्सप्रेशन्स बाहेर येतील आणि त्यांचे इमोशनल बॅलन्स राहील. देवाने प्रत्येकाला ना एक त्यांच्या टॅलेंटनुसार ब्रेन ॲक्टिव्हिटी आपल्यामध्ये इनबिल्ड असते. कोणाला म्युझिक आवडतं, कोणाला पेंटिंग आवडतं, कोणाला ड्रॉइंग आवडतं, कोणाला योगा आवडतो, खूप साऱ्या गोष्टी असतात अकॉर्डिंग टू देअर ब्रेन. मग जेव्हा मुलं ह्याच्यातून काहीतरी क्रिएटिव्हिटी करतात ते किंवा स्वतःला त्यात एंगेज करतात, ऑटोमॅटिकली त्यांची ब्रेनची ॲक्टिव्हिटी होते. पण ह्या ॲक्टिव्हिटीज केल्या की ऑटोमॅटिकली त्यांचा अभ्यासात लक्ष लागतं, त्यांचं फोकस वाढतं, त्यांच्या मनात जे काही डिप्रेसिव्ह थॉट्स असतील ते क्लिअर होतात. सो ह्या ॲक्टिव्हिटीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा. ॲटलिस्ट एक दिवस तरी ट्राय करा, एक दिवस तरी हा चॅलेंज नक्की फॉलो करा.